रोड दिसतोय तो गुगल मॅपला आहे, असा लूपवाला आणि वर चढून परत. हा वाला गुगल मॅपला अजून अपडेटेड नाही, होऊन जाईल. रोड तर चांगला दिसतोय. 4th ब्रेक. इन एनी केस दोन्ही नाही माझ्या डोक्यात, कारण की खूप हाच पॅच मी काल इन्स्टॉला बघितला. हाच सुप्रभात आणि नमस्कार मंडळी. माझं नाव आहे ऋषिकेश आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. आज आहे तारीख 18च आहे ना? हो, आज आहे तारीख 18 जून आणि आम्ही आज निघालोय पदूममधनं पूर्णेला, जे आहे अराउंड 100 किलोमीटर्स. पॅकिंग वगैरे तर झाली आहे, आता चाललोय ब्रेकफास्टला आणि आम्ही निघणार आहे लगेच. फायनली आम्ही निघालोय हॉटेलमधनं. वाजलेत 9:30. बराच लेट झाला पण ठीक आहे. ट्रॅव्हल आमचं असं आहे 60 किलोमीटर 60-70 किलोमीटरच आहे आणि रोड पण डिसेंट इनफ आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येणार. काय बाईक यार, 1250. मला 1300पेक्षा 1250 भारी वाटते. इन एनी केस दोन्ही नाही माझ्या डोक्यात, कारण की खूप मोठ्या आहेत बाईक्सच्या. आपल्याला काय एवढी मोठ्या बाईकची गरज नाही आहे. बट असो, वाजलेत 9:30. जसं मी बोललो आम्ही निघालो हॉटेलमधनं. पण आपला परवाचा ॲडव्हेंचर खतरनाक. जुने ब्लॉग्स बघायचे इथं मी एक आय कार्डमध्ये लिंक्स देतो आहे. पूर्ण माझी प्लेलिस्ट आहे, नक्की चेकआउट करा, मजा येईल. फुल ॲडव्हेंचरस ब्लॉग्स आहे मागचे 2-3. आपण चाललो आहे पूर्णेला. डोलमा कॉटेजेस म्हणून एक आहे त्या लोकेशनला. तर 2 रस्ते आहेत. जशी ही नदी चालली आहे, एक नदीच्या राईट साईडने आहे रोड, जो पूर्ण पुढे जाऊन आपल्याला एकच छोटासा ब्रिज तिकडनं युटर्न मारून येतो. दुसरा रोड एक मध्येच लेफ्ट साईडने रोड चालू होतो, म्हणजे एक छोटासा अलीकडेच ब्रिज आहे, बट तो पूर्ण ऑफ रोड पॅच आहे. तर आम्ही मोस्ट प्रॉब्ली राईटवालाच पॅच घेणार आहे, कारण की ॲडव्हेंचर खूप झालं आहे. कोणाची इच्छा नाही परत. पण बघू तिकडे गेल्यावर काय मूड बनतो त्याच्यावर ठरवणार आहे आम्ही. पाय नको टेकू, जाऊ दे आरामशीर. इझी आहे ना? ठीक आहे. हो केलं, जस्ट केलं. हो हो नेमकं आज आपण रेन पॅन्ट आणि रेनबूट नाही घातले. आत्ताच आम्ही बोलत होतो वॉटर क्रॉसिंग मिळणारच नाही असं वाटतंय ट्रिपमध्ये, आणि त्यात एक छोटीशी मिळाली. ठीक आहे, इझी होती, काय अवघड नव्हती एवढे, बट मिळाली एक तरी. शूजमध्ये पाणी गेलं आहे पण ठीक आहे, वॉटरप्रूफ सॉक्स आहे, त्यामुळे त्या बाबतीत तर सॉल्टेड आहे. आणि हे खतरनाक खडक दिसतात हे परत, आणि ती कुठली तरी मॉनेस्ट्री आहे का काहीतरी आहे वरती. रोड खचला आहे. रेरू म्हणून काहीतरी गाव दिसतं बघा. 13 किलोमीटर रोड असाच आहे. थोडाफार खराब आहे, 50-50 आहे जेवढं मला लोकल्सकडनं कळालं. पुढे थोडंसं खराब लागणार आहे. बघू, या रोडवरतीच अंतर कटणार आहे, पुढच्या रोडवरती काय अंतर नसतो कटत. थोड्या वेळ रोड ब्लॉक केलेला आहे यांनी इथं, आणि हा ब्रिज बंद करणार आहे, टेम्पररीज आहे तो. सरळ तिकडनं कन्स्ट्रक्ट करतात आता. हां, बरंच आम्हाला थांबवलं आहे. रोडचं काम चालू आहे दिसतं तिथं. लँडस्लाईड वगैरे झाली असेल, थोडं क्लिअरिंगचं काम चालू आहे. सो बेसिकली हे ब्रिजचं काम चालू आहे आणि त्यामुळे ही सगळी माती खाली आली आहे.
लँडस्लाईड नाही झाली ही. तर रोड पण काय लिटरली टेम्पररी रोड आहे. एकदम मारा जायला लागणार. गोली बेटा मस्ती नाही, गोली बेटा. हा ब्रिजचं काम चालू आहे. छोटीशी वॉटर क्रॉसिंग आहे. उतर दे. अरे मला आधी घ्यायला पाहिलं होती गाडी थोडीशी. थांब, मला थोडीशी जागा दे. बस 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 बस. जाऊ नीट बस. छोटीच आहे, काही नाही एवढी. अबे तू नको पाय टेकू. तू पाय टेकवलं की दोघं पडू. बिलकुल पाय नको टेकू, मी बरोबर काढतो. हो तो येणारच, एक्सपेक्टेडच असतो. छोटीशी वॉटर क्रॉसिंग होती, थोडी ट्रिकी होती. खडक अनएक्सपेक्टेडली एक आला मोठा दगड, मिसबॅलन्स झाली गाडी. बट ठीक आहे, इतना तो चलता है और बनता है. परत एक ब्रेक. परत हे रोड साफ करतात. आहे लँडस्लाईड नाही आहे, लोक रोड वाढवायची तयारी आहे यांची. त्यामुळे थोडंसं कोरून कचरा बाजूला काढून मग आपल्याला निघता येईल. 5-7 मिनटं जातील असं दिसतंय, कारण की बराच कचरा आहे अजून. त्या गाडीच्या समोरच अजून दगड दिसतात आहे मला. त्यामुळे जोपर्यंत ते साफ नाही होत. तिसरं का दुसरं? फोर्थ ब्रेक. फिफ्थ ब्रेक. फिफ्थ. तिकडे जो छोटासा ब्रेक होता, नशीब जास्त वेळ नव्हता. 5 वेळा थांबवलेलं. या रस्त्याला कंटिन्युअस कामं चालू आहे. मध्येच ब्रिज बनवतात आहे, मध्येच थोडंसं खचला आहे रोड. पुढेही दिसतंय मला. परत थांबवणार आहे एकदा. आलो ना आम्ही किती किलोमीटर आलो, पण हा खराब रोड लागोस्तोपर्यंत 25 आलेलो. आता हार्डली आम्ही अर्ध्या तासात 10 किलोमीटर गेला असेल, मॅक्स टू मॅक्स. त्या दिवशी ऑलमोस्ट 150 किलोमीटरचा ऑफरोड होता ऑलमोस्ट. आम्ही जेव्हा ले टू पदुम येत होतो, ऑलमोस्ट 150 किलोमीटरचा ऑफरोड. आणि आत्तापर्यंत आम्ही कमीत कमी 10 किलोमीटर ऑफरोड केला आहे. पूर्ण रोड खराब आहे. अभी एक नीचे से भी है और ये भी रोड है. तर आम्ही जो गुगल मॅपला रोड नाही दाखवत तो घेतला आहे. कारण की जर गुगल मॅपच्या रोडने आम्ही गेलो तर तो जवळजवळ 15-20 किलोमीटर्स जास्त दाखवतो आहे. हा काइंड ऑफ एक शॉर्टकट आहे, पण हा थ्रू आउट द रोड काम चालू आहे. आणि थोडासा ॲडव्हेंचर असे म्हटलं, ठीक आहे ॲडव्हेंचर तो करणं आहे. तर थांबवलं भाई, 6व्यांदा का 7व्यांदा थांबवलं. आता मी काउंट सोडून दिला आहे. घुसला तो. थांब, एक काम करतो मी, थोडं पुढे जाऊन येतो. इथंच थांबा, 2 मिनिट थांब. हा चल, काय नाही, इझी आहे. काय नाही. हा इझी. तर मी थोडंसं बघ जमलं तर, नाही तर चालत आहे. इझी आहे, काय नाही प्रॉब्लेम. येऊ दे. हा इझी ये, काय नाही प्रॉब्लेम. थोडासाच आहे, एवढाच आहे. या
आम्ही आलो अनमू गावात, अनमू. आणि इकडनं लकीली टारमॅक दिसतोय, रोड दिसतोय. तो गुगल मॅपला आहे असा लूपवाला, आणि वर चढून परत. हा वाला गुगल मॅपला अजून अपडेटेड नाही, होऊन जाईल. रोड तर चांगला दिसतोय. हा पण डेडलीच आहे असा. थोडासा टारमॅक करता, थोडंसं सुख होतं, परत ऑफरोड आलाय. बाबा 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 काय आहे. हा हे ट्रक जाऊन आपल्याला रोड झाला चांगला. हा हाच पॅच मी काल इन्स्टाला बघितला. हाच थोडाच या 400-500 मीटर न होता. कुणाला विचारायचं आहे? एक मिनटं, मला नकाशा दाखव, मी सांगतो तुला. हां हां, मग इकडंच जाऊ ना. थांब, त्या लोकल्सला विचारू ना वरती. तर मी वॉकी टॉकीला त्याला सांग राईट साईडला येशील. आता आम्ही लोकल्सला विचारून एक चा विलेज म्हणून आहे, चा, तिकडनं राईट साईडला वरती चढतोय. तिथून पुण्याचा रस्ता आहे. थ्रू आउट द रोड आम्ही काम चालू असलेल्या रोडने देतोय. चायला सगळीकडे काम चालू आहे. खतरनाक ॲडव्हेंचर. GS ज्याच्यासाठी बनली आहे त्या रोडला आम्ही आलो आहे पद्धतशीर. आता फक्त मला माझ्या गाडीचा असा डाऊट आहे की सस्पेन्शन ऑइल थोडंसं वेअर आउट झालं आहे, कारण की सॉफ्ट झालेत खूप सस्पेन्शन. एवढं नाही पाहिजे, पण ठीक आहे, आपली राईड तर कम्प्लीट होईल, त्यामुळे तो काय प्रॉब्लेम नाही येणार आहे. टारमॅकवाला रस्ता आला आहे आपल्याला, थोडीशी पळवता येईल आपल्याला गाडी. भारी दिसतं एकदम सही दिसतंय. मजाही आ गया भाई. थंड वाटायला लागले वरती आल्यावर. मस्त दिसतंय, मस्त. आईला काय भारी रोड आहे राव. खतरनाक आहे रॉक फॉर्मेशन सगळे. सजा आमचा तो तिथं कुठेतरी स्टे आहे, आणि आम्ही पोचू तिकडं एक 5 मिनिटात. बाबा 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 चल मेरी धन्नो चल. ओ आम्ही आलोय डोलमा कॉटेजच्या खूप जवळ आहे. जेवढं जवळ आहे तेवढा रोड ट्रिकी होत चाललाय. खूप जास्त ट्रिकी रोड आहे, पण ठीक आहे, आपली गाडी आली. गाडी इज कॅपेबल. बस झालं. आय थिंक हेच आहे. एक इथून आहे. चलो आलोय. वेलकम टू डोलमा न्यू कॅम्प साईट ॲट पुणे. हा जो व्ह्यू आहे ना फोटोसाठी एवढा सही येतोय. आत्ताची तुम्हाला फ्रेम दिसेल ती प्रॉपर नदी, हे फ्लॅग चालतात, ते एक नंबर दिसत आहे. मस्त स्पॉट आहे खरंच. आता आपण जरा विमान आपलं जागेवर लावू याला. हा जो ट्रक दिसतोय इथं सगळं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. ते कुत्ता ते गाड्या, इथं सगळं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, आणि त्यामुळे आपला
ढेरीवाला आयनमॅन अख्खा धुळेने माकणं आहे, अख्खा धुळेने माकला आहे तो, पूर्ण विषयच कट झाला त्याचा. किचन आहे ॲक्च्युली माझं, फॉग लाईटचे कवर्स आणि ही सगळी धूळ गाडीवर. आम्ही आलो डोलमा न्यू कॅम्प साईट ॲट पुरणे, म्हणजे डोलमा कॉटेजेसच आहे बेसिकली हे. आणि व्ह्यू काय असा यार जबरदस्त आहे. ते समोर जे कॉटेजेस आहेत हे वाले, इथं स्टे आहे आमचे कुठल्या तरी कॉटेजेसमध्ये. अजून कोणत्या तरी फॅमिलीजने चेकआउट नाही केलं आहे म्हणून आम्ही थांबलो आहे. चलो आता थोडं आम्ही काहीतरी खाऊ, म्हणजे काइंड ऑफ लंचच करू आणि मग चेक इन मिळालं की रूम्स मिळालं की आम्ही चेक इन करून घेऊ. कॉफी टाईम, पार्लेजी. हे काय रे मी गुड डे आणि मोनॅको. मी असा बसलोय घुंगट डाल के, पक्क ऊन आहे, डायरेक्ट डोळ्यावर येतं, बरं वाटतंय जरा. संध्याकाळी आम्ही कॉटेजेसच्या बाहेर पडलो टाइमपास करायला, आणि कॉटेजेसच्या जस्ट बाहेर हा एक संगम पॉईंट आहे. या दोन नद्या आहेत, कुरगेक आणि सारप नदी. हा जो रस्ता आहे आमच्या कॉटेजेसच्या बॅक साईडनेच होता, जो जातो फुक्तल मॉनेस्ट्रीला. ॲक्च्युली आमचा प्लॅन तसा नव्हता मॉनेस्ट्रीला जायचा, कारण की आम्हाला खूप लेट कळालेलं, आणि हे सुद्धा कळालेलं की त्याला ॲटलिस्ट 1-1.5 तासाचा ट्रेक आहे. पण आम्ही म्हटलं की पार्किंगपर्यंत तरी ॲटलिस्ट जाऊ, पण रस्ता इतका खराब होता म्हटलं नको, इकडनंच आपण लवकर रिटर्न येऊ, कारण की आम्ही गेअर्स वगैरे काहीच घातले नव्हते. आता वाजलेत 11 आणि आम्ही आला आम्ही चांदण्या शोधत आहे, चांदण्या, पण काय फोटो येत नाही. कुठे गेला रे मिल्की वे? इकडे कोशिश पूरा करेंगे. फ्लॅश मार रे चांदण्यांवर. एवढा भारी मिल्की वे दिसतोय, बट कॅमेरातच कॅप्चर नाही होते. आम्ही अर्धा घंटा झाला ट्राय करतोय. वी हॅव बीन फेल्ड बाय टेक्नॉलॉजी. नो टेक्नॉलॉजी ॲट दिस टाइम. लाईट्स चालू आहेत ॲक्च्युली, जोपर्यंत लाईट्स बंद नाही होत तोपर्यंत काय होणार नाही. तर खूप एफर्ट नंतर त्या रात्री आम्हाला सगळ्यात बेस्ट पिक हाच मिळाला. तर आता वाजले 12 आणि आम्ही आलो आहे फोटोज काढून. मिल्की वेचे आम्ही कॅप्चर करत होतो. माझ्या फोनमध्ये तर नव्हते होत, सॅमसंगमध्ये तर पिक्सल होता, मानसिंग सरांचा होता, त्याच्यात आम्ही कॅप्चर केलेत. चांगले आलेत फोटोज, नक्की चेकआउट करा इंस्टाग्रामवर. तर या ब्लॉगमध्ये इतकंच. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आवडलंच नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.